किरण भगत उपमहाराष्ट्र केसरी खऱ्या अर्थानं याच भागामध्ये खऱ्या अर्थानं किरण भगतची जडणघडण झाली। मूळचा सातारा जिल्ह्यातला अप्पा किरण, पण जन्मभूमी जरी सातारा जिल्हा मानखटाव असली तरी कर्मभूमी खऱ्या अर्थानं पनवेल आहे किरणची। कुस्तीला सुरुवात झालेली, कुस्ती चालू झालेली। आणि पंचाने दोन्ही पैलवानला समज दिलेली आहे। समोर बघा, समोरचे जे सहकारी आहेत बघा, त्यांनी खाली बसायचे आहे। एक अतिशय तगडी कुस्ती लागली। उंचीला कमी असणारा किरण भगत एक आशेचा किरण आहे आणि हितेंद्र कुमार 6 फूट उंचीचा। हे बा आतमध्ये पंच तेवढे थांबतील असं कमिटीने सूचना केलेली आहे। प्रेक्षकांना कुस्ती दिसत नाही। कुस्ती चालू झालेली, लक्ष्यावर लक्ष लागलेलं आहे। लक्ष्यावर लक्ष असेल तर कुठलीही गोष्ट साध्य आणि सिद्ध होत असते। शाबास आहे। एक अटी तटीची कुस्ती, या मैदानाचं खास आकर्षण असणारी कुस्ती। कुस्तीला सुरुवात झालेली आहे। दत्तात्रय हनुमंत, एक मिनिट सर, दत्तात्रय हनुमंत चव्हाण यांच्या मनाला आनंद वाटतो। माझ्या कॉमेंट्रीचं कौतुक करून मी कुस्ती निवेदक युवराज केचे सोलापूर माझ्या कॉमेंट्रीसाठी 500 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे आणि माझ्या आवाजाचं त्यांनी कौतुक केलेलं आहे। मेरा आवाज मेरी पहचान आहे, माझा आवाज हीच माझी ओळख आहे। आवाज ही निसर्गाने दिलेली देणगी असते। कुस्तीला सुरुवात झालेली। इतर खेळाची कॉमेंट्री आणि कुस्तीची कॉमेंट्री यात फरक आहे। कुस्तीची कॉमेंट्री वस्तुस्थिती समोर काय चालू आहे हे योग्य टायमिंगला आठवावं लागतं। त्याच्याबद्दल काय बोलायचं, कसं बोलायचं हे वाटवावं लागतं। नंतर प्रेक्षकाकडून पटवावं लागतं, काय अंगलट आलं तर भेटवावं लागतं। बोलणार एक तास तो ऐकणारे अनेक असतात। शब्द ही शस्त्र आहे, प्रत्येक शब्द विचारपूर्वक बोलावा लागतो। काना मात्रा वेलांटी उकार, कुस्तीची इतमत माहिती असावी लागते। शाबास आहे, शाबास आहे। दोन्ही तुल्यबळ पैलवान आहेत। काटेकी टक्कर चालू झालेली आहे। कच्च्या दिलाचे आता मागे जावा। अनेकांना बीपी शुगर आहे, सोपं नाही। पैलवान म्हणजे काय, ससत्या रक्ताला उकळी फोडणारा, ऐन तारुण्यात मस्तीचा खुराक खाऊन साधू संतावणी रोज लाल मातीच्या घामाने चिकन करणाऱ्या त्या वीरांना शूरांना पैलवान म्हणतात। पैलवान म्हणजे पैलवान। डॉक्टरला सांगावं लागतं मी डॉक्टर आहे, इंजिनियरला सांगावं लागतं मी इंजिनियर आहे, वकिलाला सांगावं लागतं मी वकील आहे, पण पैलवानला सांगावं लागत नाही मी पैलवान आहे। कारण पैलवानकडे बघितलं की लक्षात येतं हा पैलवान आहे। कारण पैलवानकडे सौंदर्य असतंय, मर्दुमकी सौंदर्य। 10 वर्षे घासावं लागतात, तपस्वी जीवन जगावं लागतं, तेव्हा हे साध्य आणि शक्य होत असतं। कोणाच्या पोटी कोण जन्माला सांगता येत नाही। ज्या मातीची कुशीलवान त्या मातीच्या पोटी विद्वान पुरुष जन्माला येतात आणि विद्वान पुरुषाच्या पोटी कर्तृत्ववान मुलं जन्माला येतात। काळ्या पाहिजे किरणने कब्जा घेतला, एक आग आहे, एक वाघ आहे, अशी कुस्ती चालू आहे। मैदान खचाखच गच्च भरलेला आहे। आज माननीय श्री परेशसिंग ठाकूर साहेबांचा वाढदिवस आणि या वाढदिवसाचं औचित्य साधून मयूर शेठ नेतकर आणि हॅपी सिंग यांच्या प्रयत्नातून आज हे मैदान साकार झालेलं आहे। पुरुषार्थ आणि मर्दुमकी ज्या खेळाच्या माध्यमातून जपली जाते, ज्या खेळाच्या माध्यमातून जोपासली जाते, असा कुस्ती खेळ फार मोठी परंपरा, हजारो वर्षांची परंपरा या कुस्ती खेळाला आहे। आपल्या बाप दादाने आजोबा पंजोबाने वाढवून दिलेली, घालून दिलेली ही परंपरा आहे। कुस्ती हाच ध्यास, कुस्ती हाच श्वास, कुस्ती हाच महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास। याच ध्येयानं आज भारतीय जनता युवा मोर्चा कामोटा आणि रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशन आयोजित एक आंतरराष्ट्रीय कीर्तीचं मैदान संपन्न होत आहे। कुस्ती करा पैलवान,
चौदंडी झाली, गर्दन खेच झाली, बात्यातले बाण बाहेर काढा आणि हुकमी बात्यातले बाण बाहेर काढा आणि हुकमी हुकमी डाव बाहेरून आखणी किंवा कोंडी म्हणलं जातं त्या डावाला आणि तो हुकमी डाव मारला किरण भगतने. करा टाळ्या. आपल्याला वाटत नाही का आपल्या घरात एखादा असला असावं. पोलीस स्टेशनला एफआयआर घालावं लागतील का असल्या घरात असतं.